नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण उत्तर भारत तसेच राजस्थानात होळीनिमित्त विशेषत्वाने बनवली जाणारी मावा गुजिया कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 कप मैदा घेऊन त्यामध्ये चिमूटभर मीठ तसेच 1 चमचा घट्ट साजूक तूप या मैद्याला मस्त चोळून घेऊया, म्हणजे आपले गुजिया मस्त खुसखुशीत होते. मैद्याला तूप चोळल्यानंतर जर ते असे मुठीमध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित शेप घेत असेल तर याचा अर्थ तुपाचं प्रमाण आपल्या पिठाला एकदम व्यवस्थित झालेलं आहे. यानंतर आपण पाव कप पाणी घेतलेलं आहे, पण आवश्यकतेनुसार पाणी घालत घट्टसर अशी कणिक आपण भिजवून घेत आहोत. हे पहा, पीठ भिजवायला आपल्याला पाव कपापेक्षाही थोडं कमीच पाणी लागलेलं आहे. आता या पिठाला थोडंसं तेल लावून थोडीशी मळून यावर ओलसर कापड ठेवून अर्ध्या तासासाठी ही कणिक आपण मुरू देणार आहोत. भुजियाच्या सारणात घालण्यासाठी 1 टेबलस्पून बदाम, पिस्ते व अक्रोड आपण घेतलेले आहेत. त्याची मिक्सरला जाडसर पूड करून घेऊया. भुजियाच्या सारणासाठीचं सर्व साहित्य इथे मी दाखवलेलं आहे आणि सोबत लिस्ट आउटही करत आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुकं खोबरं आपण थोडासा रंग बदलेपर्यंत क्रिस्पी होईस्तोवर भाजून घेणार आहोत. आता हे खोबरं आपण भांड्यात काढून घेऊया. आता मावाही थोडासा भाजून घेऊया, म्हणजे जर तो जुना असेल तर त्याचा वास असेल तो निघून जातो आणि भाजल्यामुळे ओलसरपणा कमी झाल्यामुळे त्याचं शेल्फ लाईफही वाढतं. मावा जास्त परतल्यानंतर तो पातळसर व्हायला सुरुवात होते, म्हणून तो जास्त प्रमाणात भाजू नये. मधल्या काळात हे भाजलेलं खोबरं आपण हाताने चुरून घेऊया. 4 मिनिटांमध्ये खवा व्यवस्थित भाजून झालेला आहे, तो भांड्यात काढून घेऊया. आता अगदी थोडंसं तूप घालून त्यामध्ये आपण 3 ते 4 मिनटं ड्रायफ्रूट्सची पूड थोडी क्रिस्पी होईस्तोवर भाजून घेऊया. हे ड्रायफ्रूट्सही आपण आता भांड्यात काढून घेऊया. आता पुन्हा थोडेसे तूप घालून हा बारीक रवा आपण चांगला खरपूस असा मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. 6 मिनिटांमध्ये हा रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे, तोही आपण भांड्यात काढून घेऊया. आपले सारे जिन्नस भाजून झालेले आहेत, ते आता पूर्णपणे गार होऊ देऊया. यामध्ये मी आता 5 टेबलस्पून बारीक केलेली साखर घालत आहे. याऐवजी तुम्ही गुळही घालू शकता. साखरेचे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. सोबत आपण पाव चमचा वेलची पूडही घालून घेतलेली आहे. आता हे सारे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपली कणिकही आता व्यवस्थित मुरलेली आहे, ती थोडीशी मळून घेऊया. ही कणिक जर आपल्याला कडक वाटली तर अशा पद्धतीने ती कुटून घ्यायला हवी. या कणकेचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेत आहोत. भुजियाची कणिक व्यवस्थित मळली गेली असेल तर त्याला पीठ न लावताच आपण ते व्यवस्थित लाटू शकतो. तर याची पातळसर अशी पुरी बनवून घ्यायची आहे. सर्व गुजिया एकाच आकाराच्या याव्यात म्हणून मी या वाटीचा वापर करून ती गोल कापून घेत आहे. यामध्ये 1 टीस्पून सारण भरून ते व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण कडांना पाणी लावून घेऊ व ही गुजिया व्यवस्थित दाबून कडेनी बंद करून घेऊया. गुजिया आपण साच्याचा वापर करूनही बनवू शकतो. हे पहा, गुजियाला मी अशा पद्धतीने मुरड घालून घेत आहे. आपली सुंदर अशी गुजिया आता तयार झाली आहे. याच पद्धतीने आपण इतरही गुजिया बनवून घेऊया. सर्व गुजिया बनेपर्यंत या आधीच्या बनवलेल्या गुजिया कापडाने झाकून ठेवायला हव्यात. आपल्या सर्व गुजिया आता बनवून झालेल्या आहेत. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण बॅचेसमध्ये लो मीडियम फ्लेमवर
मस्त सोनेरी रंगाच्या होईस्तोवर या गुजिया तळून घेणार आहोत। तीन मिनिटांमध्ये गुजियाची एक बाजू मस्त तळली गेलेली आहे। आता आपण ती उलटवून घेऊया। हे पहा, गुजिया मस्त तळून झालेल्या आहेत, त्याला सोनेरी रंग आलेला आहे। त्या आपण काढून घेऊया व याच पद्धतीने उरलेल्या गुजियाही तळून घेऊया। हे पहा, आपल्या मस्त क्रिस्पी आणि चविष्ट अशा गुजिया तळून तयार झालेल्या आहेत। तुम्ही अशा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।